श्रीकांत बापूसाहेब इंगळे. त्यांचं नाव काय? साधना श्रीकांत इंगळे. नाव कुठलं तुमचं? माझं अहमदनगर, आता अहिल्यानगर. इथं हडपसर. बरं, इथं येण्याचं कारण काय? तुम्ही जे इथं आता येऊन राहिलं तिथं? शेवाडीमध्ये राहत होता मी. तिथं 2 मालक होते, मोठा भाऊ छोटा भाऊ. मोठ्या भावाचे आणि छोट्या भावाचे भांडणं झाली. मोठ्या भावाला ती आमची रूम पाहिजे होती कंपल्सरी. तो बाहेर राहत होता भाड्याने. भाड्यानं राहायची का तिथे? हो. आणि त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी बाहेर काढलं. सगळं सामान आमचं भरलं टेम्पोत. म्हणले तुम्ही निघा आता, आम्ही तुमचं भाडं दिले, तुमची राहायची सोय तिथे केली आश्रमात दिवाळी असं सांगितलं. ते बनवणूक होती आणि आम्हाला रोडवर आणलं. आणि रोडवर आमचं सामान इथं कालपासून रात्री 12 वाजल्यापासून आम्ही इथं राहतोय. नावेलाच असतो. आमचा फसवणूक केली गेली. आमचे 5,000 रुपये डिपॉझिट त्यांनी खाल्ले. प्लस आमची गॅसची भरलेली टाकी होती HP ती पण त्यांनी हडप केली. आणि 2,000 रुपये त्यांनी आमचे खाल्ले. ऐका तरी मी काय म्हणतो, आता तुम्हाला आधाराची गरज आहे, फार आधाराची गरज आहे. आम्हाला कोणी नाही, मागं पुढं कोणच नाही तुमचं? कोणीच नाही. मुलं बाळ काय? तिच्या मागं 2 भाऊ आहे, पण एक एक्सपायर झाला, एक आहे पण तो पण बघत नाही. त्याला काही नोकरी नाही. मी काय म्हणते, आता आपले एक आश्रम आहे जे की रस्त्यावरच्या भटकी लोकांना आम्ही मदत करतो. बरोबर. मग आता तुम्हाला गरज आहे, तुम्ही काय भटकी नाही, तुम्हाला काय सगळं काय समजतंय. तरी मला एवढंच म्हणायचं की आपल्या आश्रमामध्ये माझ्याकडून जे शक्य असेल तशा पद्धतीने तुम्हाला हेल्प करून तुम्हाला एक चांगला सांभाळ करण्याचा प्रयत्न करतो. मग तुमच्या मर्जीने येतं का तुम्ही कुठल्या दबावपणे? नाही, आमच्या मर्जीने येतोय. तेच